चला मॅचला होते सुरुवात. आकाश गुगलदरे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पार्थ वॉरियर्स आणि वाघोबा फायटर्स मध्ये ही लढाई. सोफेटने यावेळेस फर्स्ट स्लिपच्या दिशेने सुंदर स्ट्रोक खेळले होते मिस्टर स्वप्नील लहांगे. 2 धावा इथून मात्र मिळतील. या 2 धाव्याने धावफलक अगदी ऑन झालाय. स्वप्नील लहांगे आणि आकाश गुगलदरे वर्सेस ही लढाई इथून आपण पाहतोय. पुढील बॉल. हो पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आणि येतोय हा SPL चौकार 4. आणि बिमर करता रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. गमरेशा वर चेंडू आहे की मग खाली. इथून दूध का दूध पाणी का पाणी हे मात्र चेक केलं जाईल. साठी का काहीतरी काय कोण आहेच नाही. कॅमेरामॅन आला होता. नो बॉल तू अजून नाही चेक केला. मोठी स्क्रीन कर ना बघ. असं फेअर डिलिव्हरी असणार आहे. डीप होणारा बॉल पाहायला मिळाला. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 5 अंकांवरती. सॉरी 6 अंकांवरती. पुढील बॉल. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी गेली आहे. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता. अगदी बुंद्यामध्ये चेंडूची हाताळणी आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटरला अगदी वेट केलं गेलंय. अगोदरच्या बॉलवरती एक मोठा फटका आला होता स्वप्नील लहांगेच्या बॅटमधनं. त्याच्यानंतर हा कमबॅक इथून मात्र दर्शवला जातो. हो यावेळेस अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चुकलंय गणित आयुष्याचं खरं पण तुटलो नाही. जिंकायचं स्वप्न मी अजून सोडली नाही. अळी लाख वादले तरी सांगेन अजून मी इथून हरलो नाही. अशाच प्रकारचा क्रिकेट इथून मात्र खेळावा लागणार आहे. दोन्ही बाजूनं एका बाजूने आपण पाहतोय मिस्टर आकाश गुगलधरे तर दुसऱ्या बाजूने मिस्टर स्वप्नील लहांगे हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय. इथून एक सिंगल धाव ही पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर पोचले गेले 7 अंकांवरती. आता मात्र इथून जे काही घडलंय ते मात्र इथून सोडून द्यावं लागेल. जे काही घडवायचं आहे ना त्याच्यासाठी लढावं लागेल आणि इथून तो लढा मात्र देण्याचा प्रयत्न केला जाईल का. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच बिनबाद 7. पॉवर प्लेचं बंधन होतं ते मात्र इथून संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आहेत 7.
इथून दुसरं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज मात्र पुढे येईल. ब्रिजेश पाठक, ब्रिजेश जयस्वाल. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पुढील बॉल. ओ चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. माइंड स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा फटका खेळले होते मिस्टर सोवनील लहांगे. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. ब्रिजेश जयस्वाल आले. ब्रिजेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल. ओ जबरदस्त लेंथ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा अगोदरच्या मॅच मध्ये ब्रिजेश नव्हते परंतु ह्या मॅच मध्ये आलेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळाली आहे. राकेश साहू ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू मात्र इथून पाहायला मिळतोय. राकेश साहू करता एवढंच म्हणेन, कभी हार मत मानो, क्या पता कामयाबी आपकी एक और कोशिश का इंतजार कर रही है. इथून मात्र हेच मनामध्ये सेट करावं लागेल. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत. ओ यावेळेस उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय, दामू पाड्यामध्ये गेलाय. चेंडू फरार. हा चेंडू नाही भेटणार. चला नवीन चेंडू द्या. काय जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू अगदी गायब केलाय. षटकार आला. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 14 अंकांवरती. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉट येईल. उठफिल हलकसं मात्र आपण पाहिलं तर मग थोडं अडथळा आहे जरूर परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक चेंडू डॉट येतोय. पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 15 या अंकांवरती. आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून अगदी माथ्यावरून नेऊ शकते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. विकेटच्या खेळामध्ये त्या क्षणापर्यंत मेहनत करा मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल की खूप कठीण होतं पण मी करून दाखवलं. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र राकेश साहूने केला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 17 या अंकांवरती. 7.50च्या सरासरीने हे धावफलक सध्या तरी चालू आहे मैदानाच्या आत. नंबर 3चं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक याच्यावरती विश्वास दर्शवलाय कर्णधारानं. अभिषेक याच्या षटकामध्ये पाहूया काय घडते काय बिघडते. सध्या तरी 7.50च्या सरासरीनं धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 17. ध्येयासाठी जिद्द आणि जोश मेहनत निश्चितच करावी लागते. कारण ध्येयासाठी तुम्ही जिद्द ठेवली आणि जोश ठेवला तर तुम्हाला मेहनतीचं फळ हे मिळू शकते. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत मिस्टर अभिषेक. चला घाई करा. राकेश साहू ऑन स्ट्राईक. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 18 अंकांवरती.
मित्रांनो, जिंकण्याची मजा तेव्हाच येते ना जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात. इथून मात्र तशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळेल का? आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत मिस्टर राकेश साहू. क्रिकेटच्या खेळामध्ये इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. अशाच प्रकारचा खेळ इथून मात्र करावा लागणार आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळत नाही आहे. म्हटलं गेलं प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाही आहे. तुम्ही एक चांगला क्रिकेट निश्चितच खेळू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अनोनात हे प्रयत्न अगदी करावे लागतील. पुढील बॉल टप्पाची लेन होती, ऑन साइडला उडवला, फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद मिस्टर राकेश साहू. बॅक टू द पवेलियन. रोहन आलेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न रोहननं या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचला गेले ते म्हणजेच 19 अंकांवरती. पहा, समुद्रातील तुफानापेक्षा ना मनातील वादळे खूप भयानक असतात मित्रांनो. मनावरती कंट्रोल करावा लागेल आणि चांगला पॉझिटिव्ह विचार इथे मात्र करावा लागणार आहे. सरळ बॅटने यावेळेस खेळले गेलेत. अलाउन द कार्पेटच्या साहाय्यानं रोहन भीमरा 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 21 अंकांवरती. यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला एक चांगला संघर्ष इथून मात्र देता येईल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. मिडॉन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 22 अंकांवरती. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत क्षणीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा मित्रांनो देव होत नाही. इथून तुम्हाला संघर्ष हे चालू ठेवावं लागतील धावा बनवण्याकरता. स्वप्नील आहे ऑन स्ट्राईक वरती. मागच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग अगदी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता, परंतु ह्या मॅच मध्ये थोडेसे मात्र कमी पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहिलं तर मग वाईट बॉल. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं मित्रांनो. जो स्वीकारतो ना तोच पुढे जातो. प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी घेऊन येतो. ते हलकीशी जी अडचण आहे ती मात्र दूर करण्याचं काम केलं जाईल का स्वप्नील लहांगेच्या माध्यमातून. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय हा SPL चौकार 4. तीन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच
27 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 9च्या सरासरीनं हे धाव फलक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक अजून सुद्धा बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा धाव फलकावरती येतील. चला नेक्स्ट मॅच. चला मागून कोणी आवाज द्यायचा नाही. चला मागून कोणी आवाज द्यायचा नाही, नाहीतर मग त्या ठिकाणी गब्बर येईल. गब्बर आला तर मग समजून जा तुमचा काम तमाम. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक आणि नो बॉल चा इशारा आलाय. म्हणजेच 1+1 2 धावा आणि पुढील येणारा बॉल फ्री हिट असणार आहे आणि तो फ्री हिट बॉल खेळण्याची संधी मिळाली जाईल स्वप्नील लहांगे या बॅटरला. पुढील बॉल फ्री हिटचा समोरच्या दिशेने खेळले. डॉन आहेत त्या ठिकाणी. डॉन करणार नाहीये चुकी. डॉनने पकडलाय बॉल आणि फेकला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. 2 धावेतून मात्र पूर्ण होतील. 2 धावेनं धाव फलक पोहोचले गेले 31 अंकांवरती. यशाच्या शिखरावरती चढण्याआधी संघर्षाच्या घाटातून जावं लागतं. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय तो आमच्या अंपायरचा इशारा जबरदस्त. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. खाली क्षेत्र, चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता आलाय हा चौकार. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग धाव घेतली जात नाहीये. थांबवलं गेलंय. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजून ही 3ही चेंडू बाकी आहेत. पुढील बॉल जोडकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. जबरदस्त ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेले. पूर्णपणे खाली क्षेत्र. धावा मिळतील 4. आलाय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 40 अंकांवरती. आता मात्र हे धाव फलक आपण पाहिलं तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकटा लढला या ठिकाणी मिस्टर स्वप्नील लहांगे. डॉट चेंडू खेळला जरूर, परंतु संघासाठी धावा त्याने बनवल्यात. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक येतोय परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. ओ चुकीचा थ्रो आलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यस कदाचित 4थी धाव देखील झाली असती. आकाश गोगलधरे आपण पाहिलं तर मग आता झालेत बॉल धरे. धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 43 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 11च्या सरासरीनं 44 धावा इथून मात्र बनवावा लागतील 4 ओव्हर मध्ये.
पळवणार मॅच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अरे ये मैच खत्म होने के बाद पॉइंट टेबल चेक करो. जो जीत के भी समझो हार के भी नहीं आएगी, जीत के भी नहीं आएगी, उनको आप मैच कैंसिल कर दो. हाँ तेच बघायला लागेल. नहीं तो 2-2 ओव्हर का 3-3 ओव्हर का खिला दो. 50 मॅची काय हवाय. काय बोलू काय गद्दारी करतात साल्या. गेम ऑन करायचा आहे. चला घाई करा, अजून 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. एक एक ओव्हरचे खेळू आपण. या पुढील होणाऱ्या मॅच एक एक ओव्हरच्या असतील. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईक वरती प्रवीण वाढाण अँड नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल दुर्वेश. धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 11च्या सरासरीनं प्रति षटका मागे 44 आणि 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक वरती प्रवीण वाढाण अँड नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर दुर्वेश. एम डी निजाम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला बॉल परफेक्ट बुंद्यामध्ये हाताळला होता. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली एम डी निजामची सातव्या प्रीमियर लीग मध्ये. एक वेगवान गोलंदाज आहे. योग्य दिशा, योग्य लाईन, योग्य पिचिंग. ओ आखो टप्पाची लेन होती. बॉलला रेट करण्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पहा जल्लोष, पहा जल्लोष, पहा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष मात्र केला जातोय आणि मोठी विकेट मात्र पकडली गेली आहे. प्रवीण वाडान मात्र बाद झालेत. आता मात्र
येत आहेत आकाश गुगलधरे, सातिवली गावचा वंडर बॉय मिस्टर आकाश गुगलधरे. अनेक क्रिकेट आकाश गुगलधरे यांनी खेळलेत, परंतु आज गावाच्या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय खेळत असताना त्याचा जो फॉर्म आहे ना, मागचा वर्ष आपण पाहिला तर मग खूप चांगला खेळला होता, परंतु यंदाच्या वर्षामध्ये आपण त्याला पाहिलं तर मग जो खेळ त्याच्याकडनं होतोय तो खेळ कुठेतरी हरवलाय. मागच्या मॅच मध्ये चांगले खेळले, कर्णधाराने एक चांगली प्रतिक्रिया दिली होती त्यांच्या खेळावरती की थोडेसे टच मध्ये आलेत आकाश. पाहूया इथून मात्र ह्या 44 धावा चेस केल्या जातील का. गर्दी पहा प्रेक्षकांची किती अफाट आहे. आणि उद्याचा दिवस आपण पाहिला तर मग संडे धमाल कमाल ही प्रेक्षकांची देखील पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या करता देखील पारितोषिक लावलं जाईल. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळले गेलेत, परंतु चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडू देखील तयार नाहीये मैदानाच्या बाहेर जाण्याकरता. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. एमडीचा बॉल आपण पाहिला तर खूप वेगवान होता. बॉलला रेट करण्यामध्ये सफल जरूर झाले होते, परंतु धावा पुढील बॉल. ओ यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. आकाश गुगलधरे पंचांकडे तटक्ष नजरेने पाहत होते की हा चेंडू वाईट आहे की काय. चांगली गोलंदाजी एमडी निजामच्या माध्यमातून. यावेळेस 6 चेंडू असणार आहे वाईट. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. तीन धावा आहेत धाव फलकावरती. पुढील बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवाना बाट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. कॉड बेहेन्सची अपील या ठिकाणी अगदी मोठी केली होती. राकेश साहू इस्टॅनच्या मागे आहेत. स्टायलिश गॉगल डोक्यावरती, जबरदस्त खेळ त्याच्याकडे देखील आहे. आणि सध्या इस्टॅनच्या मागे त्याला तुम्ही पाहू शकाल. पुढील बॉल. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला खेळलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण होते. प्रमोद आळे चेंडूला उचलताय, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 1 सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 4 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 4, म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेत सातिवले एक्सप्रेस मिस्टर अनिकेत महाली. अनिकेत महाली नाही तर मग रोहन भिमराला पुढे घेतलंय. काहीतरी गेम प्लॅनिंग आहे ना, ती मात्र वेगळी पाहायला मिळाली आहे. अनिकेत महालीला थांबवलं गेलंय. कदाचित नेक्स्ट ओव्हर मध्ये ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रेशर क्रिएट करणारा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक्सचेंज केली आहे. चला घाई करा. हेच पंच देखील तेच आम्हाला दर्शवतायत. इथून घाई करायची आहे. आमचे पंच म्हणजेच रुपेश दांडेकर. कडे हे खडे राहते दांडेकर म्हणे तो. आणि चांगले अंपायरिंग रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून सातिवले प्रीमियर लीग मध्ये ही केली जाते. प्रत्येक वर्षी रुपेश दांडेकर यांचं देखील योगदान राहिलंय, चांगले अंपायरिंग राहिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अनिकेत महाले याला मात्र बोलावलं गेलंय. आणि स्ट्राईक वरती बॅटर आहे मिस्टर
आकाश गोगलधरे ओ इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेल खूप महत्वाचा आहे. एक फुल 3 माली तीनों के हात खाली. झेल ड्रॉप. भरपूर वेळ हवेमध्ये आपण चेंडूला पाहिलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु झेलपर्यंत कोणी पोचू शकले नाही. क्रिकेटचा खेळ खेळण्याकरता तुमच्याकरता तुमचा सराव खूप महत्वाचा आहे. तुमचा जर चांगला सराव असेल तर तुम्ही एक चांगला क्रिकेट, चांगलं मॅच, चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे डॉट. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजेच शिक्षण. आणि शिक्षण असल्याशिवाय क्रिकेट देखील खेळता येत नाही मित्रांनो. मैदानाच्या बाहेरून भरपूर काही बोलता येतं, परंतु यावेळेस चेंडूला पाठवलंय गावदेवी मेडिकल स्टोअरच्या दिशेनं. सीमारेषा पार षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. मिस्टर आकाश गोगलधरे षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोचले गेले 12 अंकांवरती. पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा विकेट. यावेळेस आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा, मानवंदना देणारा हा षटकार. गेले 2 दिवस झाले अशा प्रकारचा षटकार पाहायला मिळाला नव्हता, परंतु आज या तिसऱ्या दिवसामध्ये तो षटकार आलाय आकाश गोगलधरेच्या बॅट मधनं आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे 18 अंकांवरती. पहा, इथून आपण पाहिले तर मग सुरुवात केली आहे आकाश गोगलधरे याने. म्हटलं गेले जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढा ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावरती अस्तित्व तुमचं उभं करा. आणि ते अस्तित्व उभं करण्याकरता सुरुवात झाली आहे. यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमचे फन्स एक्सरसाइज करताना पाहायला मिळतील, म्हणजेच हा चेंडू असणार आहे वाईट. धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 19 अंकांवर. पुढील मॅच पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडूला अडवण्यामध्ये देखील यशस्वी झाले. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 21 अंकांवरती. अजूनही 23 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी या. हो, यावेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक, नेत्रदीपक फटका मात्र पाहायला मिळाला आकाशच्या बॅट मधनं. आकाश यावेळेस पूर्णपणे सेट झालेत आणि त्याच्या बॅट मधनं धावा मात्र येऊ लागल्यात. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 25 अंकांवरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता असणार आहे. पहा, मॅच अगदी इथून आपण पाहिला तर मग दोन्ही बाजूने अजून सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी काट्याच्या तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच जान्हवी फायटर्स अँड तुषार 11 या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण इथून पाहणार आहोत. राकेश साहू बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. ऑन स्ट्राइक वरती दुर्वेश. पहिलाच बॉल राकेश साहू ऑन साइड ला उडवलाय. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा इथून मात्र घेतल्या जातील का, परंतु एकच घेतली आहे. कारण आकाश याला मात्र हा सामना लवकर फिनिश करायचा आहे. कदाचित मग राकेश साहूला आकाशने टार्गेट केलंय. इथून आक्रमण केलं जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅच. तुषार
इलेव्हन अँड जान्हवी फायटर्स. एक ओव्हरची मॅच. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर आकाश गोगलदरे. राकेश साहूचा पुढील बॉल. ओ हलकीशी बोट फिरवली होती. चेंडू पहा किती सुंदर हाताळला होता. अगदी डाव्या स्टेवरती फेकला आणि तिथून मात्र आतमध्ये बॉलला वळवलं होतं. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच दुर्वेश. राकेश साऊचा पुढील बॉल. हो यावेळेस उलटा फटका आणि घातक ठरलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी निघून गेलाय चेंडू सीमारेषा पार. आलाय हा SPL चौकार 4. धन्यवाद डीजे. आणि A1 जोडी आली आहे. बाबू महाले आणि सुनील पागी. चला टॉस साठी या मॅच होईल, जेवढी होईल तेवढी करू. बाकीची राहिलेली सकाळपासून आपण सुरुवात करणार आहोत. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग लोकल मध्ये चेंडूची हाताळणी. धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती. अजूनही 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12. आणि सध्या आपण पाहिला तर मग जो सुटला होता सुसाट वारा तो देखील बंद झालाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वाचा आहे. पकडला झेल. आउट. बड़ी मछली जाल में फंसती हुई. आकाश गोगलधरे आउट. बैक टू द पवेलियन. धन्यवाद यूजर, थैंक यू सो मच. कमिटीकडून सूचना आलेली आहे. नेक्स्ट मॅच इथे मात्र होणार आहे. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत. वार्ड क्रमांक 19 नगरसेविका मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लताताई रणधीर कांबळे मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांच्या सोबतीने त्यांचा मित्र परिवार त्यांचा देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. हो यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डावा एसटीच्या पलीकडे पाहायला मिळाला आहे आणि आलाय चेंडू वाईट. म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग 7 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 11. न्यू बॅटर आपण इथे पाहतोय विक्रांत आलेत. 7 चेंडू 11 धावा. हा मॅच अगदी रफ अँड टफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पार्थ वॉरियर्स अँड वाघवा फायटर्स टीम मध्ये एका बाजूने संघमालक श्यामजी जाधव आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत विलास वाढाण अँड जयेश पारवी. धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 34 अंकांवरती. 6 बॉल जिंकण्याकरता 10 ची गरज असणार आहे. 6 चेंडू 10. चला शेवटचा कॉल असणार आहे. तुषार 11 अँड जान्हवी फायटर्स दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय, एकतर आयोजकांना येऊन भेटा. आम्ही वारंवार सूचना करणार नाहीये.
चला घाई करा कारण अजून एक मॅच होणार आहे. यावेळेस ऑन साइडला खेळले गेले, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आणि फलंदाज विक्रांत मात्र बाद झालेत. आता इथून मात्र सिच्युएशन थोडीशी गंभीर झाली आहे दोन्ही टीम करता. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 5 आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही धावा बनवाव्या लागतील त्या म्हणजेच 10. एका बाजूने रोखल्या जातात तर एका बाजूने पूर्ण करण्याकरता प्रयत्न हे मात्र इथे केले जात आहेत. काय जबरदस्त मॅच आपण इथून मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने पार्थ वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने वाघोबा फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग विलास वाडाण यांचा संघ, दुसऱ्या बाजूने श्यामजी जाधव यांचा संघ. पाच चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. हवाई स्ट्रोक खेळले गेले, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु झेल मात्र ड्रॉप होते. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन करणं झालं. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती. येणारे 4 बॉल आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 8. रोहन भीमरा याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. चला ग्रुप मीटिंग करू नका, एक मॅच इथून अजूनही खेळवायची आहे अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. रोहनचा पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल. अनिकेत महाली त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग ओ आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडले गेले मिस्टर ब्रिजेश आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. चला टॉस इथून मात्र केला जाईल. पुढील बॉल हो यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे जज करते, पकडला जाईल झेल आणि संपन्न झालाय दुर्वेशाचा खेळ. आणखी एक फलंदाज बाद होतोय वाघवा फायटर्स या टीमचा. दुर्वेश याच्या खेळीवरती निश्चितच आशा पल्लवित होत्या, चांगला खेळ मात्र इथून करेल परंतु त्याचा झेल मात्र पकडला गेलाय. रणधीर कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया इथे मात्र हा टॉस. साहेब या तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत पुढील मॅचचा टॉस. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल प्रभाग क्रमांक 19 च्या नगरसेविका मॅडम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, लताताई कांबळे मॅडम, आणि त्यांच्या शुभ हस्ते निश्चितच या ठिकाणी हा टॉस संपन्न केला जाईल. टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच बॅट फर्स्ट. टॉस आपण पाहिला तर जान्हवी फायटर्स टीमच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याने स्वीकारलाय बॅट फर्स्ट, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील बॉल ओ यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग येतोय वाईट
धावफलक पोचले गेले 38 अंकांवरती आणि इथून आपण पाहतोय अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 चेंडू 6. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 2 चेंडू 6 धावा. अभिषेक ऑन स्ट्राइक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बाद याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. आता मॅचचा रिझल्ट आपण पाहिला तर मग शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. इथून 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकार इथून मात्र मारला जाईल का? आजच्या दिवसात तो कारनामा आपण पाहिला तर मग दीप्तेश वाजेने केलाय. 1 चेंडू मध्ये 6 धावा असताना मात्र षटकार ठोकलाय. इथून मात्र अभिषेक याच्याकडनं तो खेळ मात्र केला जाईल का? वाघोबा फायटर्स टीमचं भवितव्य यावेळेस अभिजितच्या फलंदाजीवरती आहे. शेवटच्या बॉल वरती त्याला मात्र षटकार मारायचा आहे. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. टक्कर अगदी बराबरीची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धावा. हो आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पार्थ वॉरियर्स या टीमनं हा मॅच इथून मात्र जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम तुषार